के असंवेदनशील कृषि मंत्री के खिलाफ कड़ा विरोध। हम सभी जानते हैं कि महाराष्ट्र में सत्ताधारी तीनों दलों ने सत्ता में आने से पहले किसानों के कर्ज माफ करने और अब जमीन साफ करने का वादा किया था। सरकार इस वादे को पूरा करने से साफ इनकार कर रही है। इसी असंवेदनशीलता की पराकाष्ठा के रूप में पूरे महाराष्ट्र ने लोकतंत्र के पवित्र सदन यानी विधानमंडल में महाराष्ट्र के कृषि मंत्री माणिकराव कोकाटे की आन। हमारे महाराष्ट्र को ऐसा कृषि मंत्री नहीं चाहिए जो किसानों की समस्याओं के प्रति इतना लापरवाह है। माणिकराव कोकाटे को अपनी भाषा में बंजर गांव की पतीली बनना छोड़कर किसानों का परेशान करना चाहिए और मंत्री पद से इस्तीफा दे देना चाहिए। हालांकि सभी पत्रकार भाइयों बहनों और फोटोग्राफरों से विनम्र निवेदन है कि रिपोर्टिंग के लिए उपस्थित रहें। शेतकऱ्यांना शेतकरी लोक या ठिकाणी निवडले पैसे गोळा करतात आणि त्याच्यातून पोरींची लग्न आणि साखरपुडे करतात असं ओपन स्टेटमेंट माणिकरावने दिलं। तरी अजितदादांनी आणि देवेंद्र फडणवीसांनी त्याला सांभाळून घेतलंय। आता तर मागच्या 8 दिवसामध्ये जे विधान परिषदेचं विधानसभेचं अधिवेशन संपलं त्याच्यामध्ये माणिकराव कोकाटेने रम्मी खेळताना खुलेआम पकडले जाऊन सुद्धा संघाच्या आणि भाजपच्या घोषित तयार झालेले रामभाऊ माळगी प्रमाणित जाहीर झालेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संघाची आणि रामभाऊंची विचारसरणी बाजूला घेऊन या चुगाट्या मंत्र्यांना सांभाळून जातात। याचा अर्थ दाल में कुछ काला नाही तर पुरी दाल ही काली। काय ते गडबड आहे म्हणजे मुख्यमंत्र्यांना अवघड मंत्र्यांना सारखं सांभाळून घ्यावं लागतंय। काल तर त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये हे राज्य सरकार आणि महाराष्ट्र राज्य अधिकारी आहे अशा प्रकारचे प्रेस करू स्वतः माननीय मुख्यमंत्री कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सांभाळतात। याचा अर्थ मुख्यमंत्र्यांचा दृष्टिकोन क्लिअर आहे की इथे शेतकऱ्यांनी शेती करू नये, तरुणांनी आयटी सेक्टरमध्ये कामाला जाऊ नये, तर कल्याण मटका खेळावा, या ठिकाणी सोरट खेळावा, पोकरची गेम खेळावी, रमी आणि 3 पत्त्याचा गेम खेळावा अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे। आणि म्हणून आता मुख्यमंत्र्यांनी माणिकराव कोकाटेचा काल तर आमची मागणी होती की माणिकराव कोकाटेचा राजीनामा घ्यावा, पण आमच्या तर मागणी पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर।